स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तोंडाची चव वाढवणारी चटपटीत अशी आवळ्याची एक नवीन रेसिपी, आवळ्याचा झणझणीत असा ठेचा तयार करणार आहोत। आवळ्याच्या त्याच रेसिपीज खाऊन कंटाळा आलाय का? तर तुमच्यासाठी खास रेसिपी आहे। तिखट खाणाऱ्यांसाठी ही एक पर्वणी आहे। आवळ्याचा ठेचा एकदम जबरदस्त लागते आणि अशा पद्धतीने रोस्टेड केल्यामुळे आवळ्याचा जो तुरटपणा आहे तो कमी होतो आणि हा ठेचा खायला खूप छान लागतो। घरात काही जणांना गोड रेसिपीज खायला आवडतात, काहींना तिखट रेसिपीज खायला आवडतात। जर आपण आवळ्याचे गोड मोरावळा वगैरे केला तर सगळेच खातील असे नाही, त्यामुळे आवळा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे। आवळा खूप औषधी असतो, पण रेसिपी जर आवडत नसेल, गोड पदार्थ खायला जर आवडत नसतील तर आवळा खाल्लाच जात नाही। त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जर काही रेसिपीज गोड आणि काही रेसिपीज तिखट अशा पद्धतीने केल्या तर सगळ्यांनाच खायला मिळतं। आवळा अशा पद्धतीने रोस्ट केल्यामुळे आपल्याला वाफवायचा किंवा उकडायचा त्रास वाचतो आणि असा रोस्ट केलेल्या आवळ्याचा जो तुरटपणा आहे तो पण कमी होतो आणि आपल्याला आता याचं जे सीड आहे ते काढायला बघा किती सोपं जाते। आपण आता आपले आवळे भाजून झाल्यानंतर सीड कसं काढायचं ते दाखवणार आहोत। आपल्या चॅनलवर आपण आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। आता आपला आवळा आपण 3 आवळे भाजून झालेले आहेत, अजून 3 आवळे भाजणार आहोत आणि आपण 6 आवळ्यांपासून हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करणार आहोत। ठेच्याचे आपण वेगवेगळे प्रकार केलेले आहेत। ठेचा हा प्रकार असा आहे की तो बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतोच। जे तिखट खाणारे असतात त्यांना तर रोज जेवणासाठी ताटामध्ये ठेचा हवाच असतो। आता आपण लसूण पण भाजून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने भाजल्यामुळे आपल्या पदार्थाची जी चव आहे ती वाढते आणि लसूण असा अख्खा भाजायचा आहे, म्हणजे आतमध्ये तो व्यवस्थित वाफला जातो आणि आपण जेव्हा लसूण सोलतो तेव्हा तो सोलायला पण खूप सोपा जातो। अशा पद्धतीने आपले आता 6 आवळे भाजून झालेले आहेत। ते अलगद त्याचं कवर निघतं बघा, अशा पद्धतीनं कवर आपण काढायचं वरचं। अशा पद्धतीनं आवळा भाजल्यामुळे आवळा आतपर्यंत आपला भाजला गेलेला आहे, त्यामुळे आपण आता त्याला जेव्हा आपण वरचं कवर काढल्यानंतर जेव्हा त्याला दाबल्यानंतर सीड अलगद निघणार। आवळाचा आपण आता हिरव्या ठेचा बनवणार आहोत। ताटामध्ये ठेचा जर असेल तर एक भाकरी किंवा चपाती थोडी जास्तीचीच खाल्ली जाते आणि कधी जर गरम जरी चपाती किंवा भाकरी नसेल, शिळी जरी असेल तरी ठेचा आणि भाकरी खायला पण खूप छान लागते। अशा पद्धतीनं सोललेला लसूण सोलून आपला निघतोय आणि हा आवळा आपला दाबल्यानंतर अलगद सीड बाहेर येतं। आता आवळ्याच्या सर्व आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि आपण आता हिरव्या मिरच्या लोखंडाची कढईमध्ये भाजून घेणार आहोत। हिरव्या मिरच्याची देठं काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता लोखंडाच्या कढईमध्ये 1 पळी तेल घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या एका बाजूनीच फक्त आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। पूर्ण त्यांना भाजायचं नाही आहे, त्यांच्यामधलं मॉइश्चर राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला त्यांना तेलामध्ये भाजून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटेच फक्त आपल्याला तेलामध्ये मिरच्या भाजायच्या आहेत। जास्त वेळ भाजल्या तर त्या जास्ती लाल होणार आणि त्यातलं मॉइश्चर जर गेलं तर ठेचा खायला जो मॉइश्चर पाहिजे ते राहणार नाही आणि एकदम कोरडा ठेचा होईल। आपल्या मिरच्या आता व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत। आता ह्यांच्यामध्ये आपण आपले जे स्वच्छ करून घेतलेले आवळे आहेत, लसूण, पुदिन्याच्या पानामुळे आपल्या ठेच्याला असा टँगी टेस्ट येणार, खायला खूप छान लागतो। आंबट पदार्थामध्ये पुदिना घातल्याने आंबट पदार्थांची चव वाढते। आणि आता कोथिंबीर पण भरपूर घालायची आहे आणि खडे मीठ घालायचं। खडे मीठ घातल्यामुळे आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो तेव्हा त्याची पेस्ट तयार होत नाही आणि पल्स मोडवर आपल्याला बारीक करायचं।
अशा पद्धतीने आपला ठेचा तयार आहे। आपल्याला थोडा जाडा भरडा ठेवायचा आहे, एकदम पेस्ट बनवायची नाही आहे। अशा पद्धतीचा ठेचा घरामध्ये बनवा। आजारी जर घरामध्ये कोण माणूस असेल तर हा ठेचा खाऊन लगेचच आजार निघून जाईल, अशा पद्धतीची चव असलेला हा ठेचा आहे। रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा, हाडे बळकट करणारा, सी व्हिटॅमिननी समृद्ध असणारा आवळा, त्याच्यापासून आपण ही रेसिपी तयार केली आहे। आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा।